श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी चरित्र सारामृत यातील 16वा 17वा आणि 18वा अध्याय असे पठण घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अध्याय 16वा. श्री गणेशाय नम. भक्तजन तारणार्थ येती रूपे श्रीदत्त भुवरी प्रगट होत. अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्राप्ती राजापूर तालुक्यात इट या गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार. जात मराठी त्यांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयाचे माता बंधू राहती. मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरुणी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र आपूचा व्यापार करिता त्यात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढिली एक युक्ती बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता आब्रुसी बट्टा लागेला आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मला हे कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. आपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्याचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ तयासी शिवराम मारुती ऐसी नामे दिली त्रिवर्गासी अनेक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानन शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले. तिघे केले एक रूप मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांशी 3 श्लोक दिदले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभावती दिदला असे समर्थ. तेव्हा तयाच्या आनंदा ते पारवार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रेणी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छती सागरम. सर्वदेव नमस्कार केशवपती गच्छती. संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावनता येते. श्लोक इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्था ते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरही त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळतात सी आनंद आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामीचा त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी भक्त सका दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्या प्रती घेऊन या मांडी वरती वरदहस्त सत्वरगती मस्तके त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालासे आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार दे सोडून. मग छाटी कफनी झोळी समर्थे तयासी दिली ती घेऊन त्यावेळी परिधान केले सत्वरी. आत्मलिंग पादुका सत्वरी देते हरिभाऊ चेकरी. म्हणते जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटवे आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसे साधुवेस घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलविले. संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारनामे त्यांची कांता ती करी बहुता कंता घेत उर बडवून विनमिते जोडून कर अद्यापि स्वस्त करा. अनंत अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. अशी ती याची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीत असे ती याचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र ती दिदले. शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थ स्वामी सुद्धा ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्त मठामाजी स्थापिल्या. कामटीपुऱ्यात त्या समय मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊन गोसावी मठामाजी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भाविक भक्त परिसर षोडशाध्याय गोढा शिरस्तो शुभम भवतो. अध्याय 17वा. श्री गणेशाय नम. मागील अध्याय कथा सुंदर. प्रख्यात मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थाचा स्वामी नामाचे भजन त्याची या चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसायान्य स्वामी सुतनिनती स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे व्रत ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून झाले अंतकरण. ती लागून सावरून धरिले
सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावेत परमार्थ गोष्टी सांगून अशी पिसाची बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिले पंचाक्षरे आणून त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जय असे देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउटी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व ऐकून या देव मामलेदार हसोनी देती उत्तर त्याचे पिसाचे लागले थोर माझे निदूर नुहेची ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणी मग ही स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझे वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले मठ होता कामटीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारानामे त्यांची काता तीही त्रास देत स्वामी सुता परितायाची चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केली से कोणे एके समयसे नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसे त्यांनी ऐकले वर्तमान पाहुनी स्वामी सुता प्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदिती स्थवन करीती तायांचे पुढे जोशीबुवांनी स्वामीची पत्रिका करून ती अर्पाव्या श्रीचरणी अक्कलकोटी पातले म्हणून नगरा वाजविता जोशी हसवाले समर्थासी पाहुनी असो भक्तासी परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे चिलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारीला मना माझी धरुणी कामना कोणी येताचे दर्शना त्यासी समर्थ करते आज्ञा तुझ्याकडे जावया स्वामी सुत त्याप्रती मनातील खुन सांगती ऐकून जनचकित होती वर्णिता ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदी स्वामी दर्शन घेतल्याविना तो नसेवी उत्कान्न ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेम भजन ते करून रस भरलेले पूर्ण ऐकले आतून राणीने सेवकांचे म्हणे सत्वरे तुम्ही जाऊन या अवसरी या साधूते मंदिरे प्रार्थने आणावे पाहून या समर्थाशी उल्हास तुमचे मानसी धावून या वेंगेसी मिठी चरणी घातले निज सुता ते पाहुणी आनंदले समर्थ मनी कर समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरे होती स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करते भजन पायी खडावा घालून प्रेम रंगे नाचते एके दिवशी समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुत भजन करते पायी खडावा घालून एकांत समय पाहुणे समर्थ सांगते तयाकानी आम्ही जातो निज धामा वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई कल्पना नसाई स्वामी विना ऐसे केस जीवन वारंवार विनवे स्वामी से ऐसे न करावे काय मी जाणले करो तू माझी आई स्वामी धरिते हृदयशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करो चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून तरीत नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा स्वामी वचने दुखावला आंतरी बहुखिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षण भरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्था ते स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनवित समर्थाते मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मज सानिध्य आणावे परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे मग सांगती समर्थ त्यासी घालवणी पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परितो न आला अक्कलकोट जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करून परिगंध न लाविती भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणा संगी न बोलती रुंदन करीती क्षणोक्षणी इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबईपुर ते समजला समाचार परत्र पावला आत्माज निज पुत्र मरण वारता ऐकुनी करीते आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःखांतरी होत असे असो मन मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतून आल्या पाही बोलल्या काय समर्था ते सुत आपला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्याचे तारण होय कैसे समर्थ बोलले तेसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी संधी सापडले काळासे ओढून बळेची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भोवती दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली तिसरी स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत भावी भक्त परिसोत सप्तदशाध्याय गोढा श्री भगवचरणापर नमस्तो शिरस्तो शुभम भवतो अध्याय 18 श्री गणेशाय नम स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करीता ती समर्था ते तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी
अस्ति सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समय मोर पाखरासी अधिकारी नेमोगा दिसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती आमची पारेची विट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी लपुनी ठेवले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कौनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम त्यांचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापाशी एके दिवशी समर्थासी दादा प्रती दाखवले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जीव घाले असी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाले आरोग्यता. समर्थाची कृपा होता रागकोटे राहिलं. केसगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रीची आज्ञा घेऊन सत्यपादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थाचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायसी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे. समर्थ वृत्त ऐकोनी म्हणती द्यावे पाठवून बाळा हे जरी अज्ञ तरी सांभाळवतायसी. समर्थ पुनश्च बाईसे बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसले जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादा विसे पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्या सांगती त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचारीसे आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी दादासी करुणी गोसावी. मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यास द्यावी. कफनी झोळी निशान ब्रह्मचारी दादासी उपदेशी ती दिवस निशी. गोसावी होनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐसा गोष्ट करिता नकार म्हणेची सर्वता. न रुचे चित्ता त्याची यापरी ब्रह्मचार्याने पाहिले खटपट करुनी. शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ याचा समयसी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकासी. मस्तकी ठेव दादाच्या मोर्चेल आणून सत्वरी धरा म्हणते त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेची. श्रीच्या पादुका श्री पडता उपरती झाली. त्यांच्या चित्ताहृदय प्रगटला ज्ञान सविता. अज्ञान गेलेलं येते धन्य गुरुचे महिमान. पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावे. असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थ दादा प्रति वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता. दादाची ऐसरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले ते येसी जे बरे वाटले आम्हासी तेच करू या समयसी. व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून. इतुकीची पुरे झाले ऐकून ऐसा वचनाला. समर्थासी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करून मांडलेला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत सोहसते परी समर्थे. त्या समर्थ समये लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कपनी झोळी अर्पिली. दुसऱ्या दिवशी दादासी समर्थ पाठविला भिक्षेसी. ते पाहुणे काकूबाईसे दुःख झाले अपार. समर्थासी हसू आले अधिकचे कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलविले काय सांगितले तयसी. अनुसया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागा आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुणे क्रोधविष्ट अंत करणे. म्हणे तुझी हे करणे लोक अपवाद कारण. ऐकोनी मातेची उक्ती दादा तिज प्रती बोलती. अहि कसुके तुच्छ गमती माते आजपासून. पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी स्वतःच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ अष्टदशाध्याय गोढ शिरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.